नवी मुंबईतील वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दुसऱ्यांदा ग्रामीण महिलांच्या कलेला आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणारं आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारं उमेद अभियानाचं महालक्ष्मी सरस 2024 भव्य प्रदर्शन आणि विक्री मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे। या प्रदर्शनाद्वारे शहरी भागातील नागरिकांना अस्सल देशी आणि गावरान वस्तू तसंच खाद्यपदार्थांची विविधता अनुभवता येईल। प्रदर्शनात सहभागी असलेली विविध उत्पादनं त्या जिल्ह्यांची ओळख दर्शवणारी आहेत। या व्यतिरिक्त प्रदर्शनात देशभरातील अस्सल चवीचे अनुभव, कलाकुसर आणि उत्पादनांची वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतील। प्रदर्शनाला भरपूर प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण महिलांच्या मेहनतीला नवा आयाम मिळेल अशी अपेक्षाही आयोजकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियान हे ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 351 तालुक्यामध्ये 34 जिल्ह्यांमध्ये राबविलं जात आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा आणि उपक्रमाचा त्यांच्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे, त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करणे यासारख्या गोष्टी करून त्यांना त्यांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत। या माध्यमातून आपल्या सध्या जे वाशी इथे जे महालक्ष्मी सरस आपण इथे आयोजित केलेलं आहे यामध्ये साधारण 487 जे आहेत स्टॉल आम्ही इथे लावलेले आहेत। यामध्ये विविध प्रकारच्या उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या महिलांनी केलेल्या वस्तू आहेत त्या आम्ही त्या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे जे आहेत की यामध्ये जे सेंद्रिय पदार्थ जे आहेत ज्याच्यातून आपलं म्हणू शकतो की आवळा असेल, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट सारख्या सुद्धा काही उत्पादनं आहे जे सेंद्रिय पद्धतीने तयार करून ते आपल्या इथं विक्रीला आणलेले आहेत। त्याच पद्धतीने प्रोसेस प्रॉडक्ट सुद्धा म्हणजे प्रक्रिया केलेले जो सुद्धा रेडी टू फूड, रेडी टू ईट आणि रेडी टू कुक असे पण पदार्थ आपल्या महिलांनी इथं तयार केलेले आहेत। त्याचबरोबर इथं महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे, खाद्य संस्कृती आहे, यासाठी सुद्धा आम्ही या शासनाच्या माध्यमातून ज्या ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे ती इथं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारण त्याचे 70 आम्ही इथं स्टॉल लावलेले आहेत। विविध जिल्ह्यातून या ग्रामीण भागातल्या महिला आलेल्या आहेत आणि अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असे पदार्थ आपल्याला इथं बघायला भेटतील आणि चाखायला सुद्धा भेटू शकतात। त्यामुळे आमच्या शासनाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की आपण एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण भागातल्या महिलांनी जे उत्पादित केलेल्या पदार्थ आहेत आणि वस्तू आहेत त्या आम्ही बघाव्या आणि त्याचबरोबर त्यांनी तयार केलेल्या जे खाद्यपदार्थ आहेत त्यांची पण तुम्ही टेस्ट घ्यावी आणि ग्रामीण भागातल्या महिलांचा उत्साह तुम्ही वाढवावा ही विनंती। वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर इथे 25 डिसेंबर 2024 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। नागरिकांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।